नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सार्थक हा सुधाताईंना विचारतो, आई आनंदी कुठे आहेत? कोण होता तो माणूस? त्याने आनंदीबद्दल अजून काय सांगितलं आहे? माझी आनंदी कुठे आहे? तर सुधाताई सार्थकला विचारतात, सार्थक तू माझी उलट तपासणी घेतोयस का? म्हणजे तुला असं वाटते की मी आनंदीला डांबून ठेवलं आहे? सार्थक म्हणतो, तसं नाही आई, परंतु आनंदी अशा मला सोडून जाणार नाहीत, कारण मला माहिती आहे माझ्या आनंदी मला सोडून जाणार नाहीत. नक्कीच काहीतरी झालं आहे, परंतु काय झालं हे मला कळत नाही. सुधाताई म्हणतात, सार्थक माझ्यावर विश्वास ठेव. मला खरंच माहीत नाही की आनंदी कुठे आहे, आणि तरीही तुझा विश्वास नसेल तर तुझे बाबा या जगात नाहीच आहेत आणि आता आई पण नाही आहे असं समज. सार्थक म्हणतो, आई अगं तू हे काय बोलतेस? सुधाताई म्हणतात, मग काय करू सांग ना, तुझा तर माझ्यावर विश्वासच नाही आहे. सार्थक म्हणतो, आई विश्वासाचं नाही, परंतु आनंदी अशा मला सोडून जाणार नाहीत. काहीतरी झालं आहे आई, आणि तेच मला शोधून काढायचं आहे. सुधाताई म्हणतात, सार्थक मी तुझी आई आहे, मी तुला जन्म दिलाय रे, तू सुखी राहावास असंच मला वाटत असतं, तुझं भलं व्हावं हीच माझी इच्छा असते. सार्थक अरे तुझ्याही सुखाचा मी विचार करते आहे, आणि तुला असं कसं वाटू शकतं? सार्थकला खूप रडू येत असतं आणि तो म्हणू लागतो, परंतु माझी आनंदी मला का सोडून गेल्या असतील, आणि त्या अशा कधीच सोडून जाणार नाही. सुधाताई तिथून निघून जातात. तर सार्थक विचार करू लागतो की नक्की आनंदीच्या बाबतीत काय झालं असेल आणि आनंदी कुठे गेल्या असतील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं लीनावहिनी रूममध्ये पाणी घेऊन येतात. तर मनोज मात्र दचकून उठत म्हणू लागतो, मारू नका मला, मी काही केलं नाही, मी कोणाचा खून केला नाही आहे. तर लीनावहिनी मनोज दादांना शांत करत म्हणू लागतात, अहो तुम्ही का घाबरताय? तुम्ही असं नका बोलू, आणि तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये नाही आहात, तुम्ही आपल्या घरात आहात. मनोज म्हणतो, आपल्या घरात? तर लीनावहिनी म्हणतात, हो अहो तुमची निर्दोष सुटका झाली आहे, प्लीज शांत झोपा ना. तर मनोज म्हणू लागतो, अगं हे पोलीस बघ ना, मला घेऊन जात आहेत, मला मारतायत, अगं मला खूप मारलं यांनी, मला नाही सहन होत आहे, अगं मी खरंच काही केलं नाही आहे. लीनावहिनी म्हणतात, अहो शांत व्हा, इथे पोलीस नाही आहेत, आपण आपल्या घरात आहोत आणि तुम्ही कोणाचाही खून केला नाही आहे. मनोज म्हणतो, बघ ना खूप पट्ट्याने मारतात, पाणी पण देत नाही. हे सगळं काही मनोजला पडलेलं स्वप्न असतं आणि मनोज त्या धक्क्यातून सावरलेलाही नसतो. लीनावहिनी म्हणू लागतात, तुम्ही हे सगळं स्वप्न पाहिलं आहे, तुम्ही नका विचार करू, तुम्ही शांत झोपा बघू. लीनावहिनी मनोजदादांना सावरण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु मनोजदादांना ह्या सगळ्या गोष्टीचा खूप धक्का बसलेला असतो. हे पाहून लीनावहिनींना खूप वाईट वाटतं. मनोजदादांची त्या समजूत घालतात आणि त्यानंतर त्यांना झोपी घालत असतात. मात्र मनोजदादा खूप रडत असतात आणि घाबरूनही गेलेले असतात. ते म्हणू लागतात, नाही मी काहीच केलं नाही. तर त्याचवेळी मालतीताई आणि अण्णा बाहेर आलेले असतात आणि ते सगळं पाहून त्यांना खूप वाईट वाटतं. लीनावहिनी बाहेर येत म्हणू लागतात, अण्णा बघितलंच नाही यांची अवस्था काय झाली आहे. तर अण्णा म्हणतात, त्याने हे सगळं काही मनाला लावून घेतलं आहे, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तर लीनावहिनी अण्णांना जाब विचारत म्हणू लागते, अण्णा या सगळ्याला कोण जबाबदार आहे? आनंदी आणि सार्थक सरच ना. मी कधीही विसरू शकणार नाही की त्यांच्यामुळे माझ्या नवऱ्याची ही अवस्था झाली आहे, आणि म्हणूनच मी त्यांना कधीही माफ करणार नाही. तर मालतीताई लीनावहिनींना म्हणू लागतात, लीना अगं मनोज सुखरूप खरी आला, आनंदीने खूप प्रयत्न करून मनोजला निर्दोष सिद्ध केला आहे, तिने पुरावा पाठवला, त्याशिवाय मनोज खरी परत आला असता का गं? तर लीनावहिनी म्हणतात, पण आई अहो केस मागे घेतली असती तर काय झालं असतं? हे सगळं घडलंच नसतं ना. तर मालतीताई म्हणतात, अगं पण त्यांच्या हातात काहीच नव्हतं, त्यांच्या आईला हेच वाटत होतं की हे सगळं काही मनोजने केलं आहे, या सगळ्यामध्ये मनोज दोषी आहे, कारण पुरावे मनोजच्या विरोधात होते आणि सार्थक सर आणि आनंदीच्या हातात तर काहीच नव्हतं. मग त्या काय करतील सांग ना गं? अगं पण तू अशी नव्हतीस, समजून वागायचीस, समजून घ्यायचीस, आणि आता अशी कशी बदललीस? तर लीनावहिनी म्हणू लागतात, कारण मी यांना यातना भोगताना पाहिलं आहे आणि मला माहीत आहे या सगळ्याला सार्थक आणि आनंदीच जबाबदार आहेत. तर अण्णा म्हणतात, लीना बस, आता एक शब्दही बोलू नकोस. अगं आनंदी गायब आहे, ती कुठे आहे, कशी आहे, कोणत्या अवस्थेमध्ये आहे, आपल्याला काहीच माहीत नाही. अगं आनंदीने तुमचा असा वाईट कधीच विचार केला नाही, तिच्या मनात तुमच्या दोघांविषयी आदरच होता. तर लीनावहिनी म्हणू लागतात, अण्णा मला माफ करा, तुम्हाला वाटत असेल की माझं वागणं चुकीचं आहे, परंतु मला माहिती आहे या सगळ्याला आनंदी आणि तिचा नवराच जबाबदार आहे, त्यामुळे मी त्या दोघांना कधीही माफ करणार नाही. मनोज सुटून जरी आला असला तरी त्याला सावरायला किती दिवस लागणार, किती महिने, किती वर्ष लागतील हे मला माहीत नाही, आणि म्हणूनच एक वाईट स्वप्न विसरायला मी त्यांना मदत करणार आहे, आणि त्यासाठी आनंदी आणि सार्थक मला डोळ्यासमोर नको आहेत त्यांच्या. तर लीनावहिनींना मालतीताई समजावण्याचा प्रयत्न करतात.
लीनावहिनी मालतीताईंना म्हणू लागतात, आई यापुढे मला आनंदीचा विषय या घरामध्ये नको आहे. हे ऐकताच अण्णांनाही धक्का बसतो. तर मालतीताईंना लीनावहिनी म्हणू लागतात, आई खूप रात्र झाली आहे, तुम्हीही झोपा असं म्हणत दरवाजा लावून घेतात. तर अण्णा आणि मालतीताईंना मात्र खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थकच्या मनामध्ये सारखा आनंदीचाच विषय असतो. आनंदी नक्की कुठे गेल्या असतील आणि मी आता त्यांना कुठे शोधू, या सगळ्याच गोष्टीचा सार्थक विचार करत असतो आणि आनंदीची त्याला उणीव भासत असते. म्हणूनच तो आनंदीचं कपाट उघडतो आणि त्यामधील आनंदीच्या ड्रेस, साड्या सगळं काही पाहत असतो. आणि तेच वेळी सार्थकला तिथे डिवोर्स पेपर दिसतात आणि ते पाहून सार्थकला धक्काच बसतो. सार्थक पाहतो तर त्या डिवोर्स पेपरवर आनंदीची सही असते. सार्थक म्हणू लागतो, डिवोर्स पेपर आणि आनंदीची सही. त्याचवेळी सार्थकला तिथे एक चिठ्ठीही मिळते. तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, सार्थक सर, मी तुमच्या आयुष्यामध्ये आल्यापासून फक्त प्रॉब्लेमच होत आहेत आणि हे सगळं काही मला कळालं आहे. त्यामुळे मी आता हे सगळं स्वीकारलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला डिवोर्स देत आहे. ते डिवोर्स तुम्हीही स्वीकारा आणि आनंदी आता कधीच येणार नाही, ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली आहे असंच समजा. तर दुसरीकडे सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तर सुधाताई म्हणू लागतात, सार्थक आलास तू, बरं झालं, थोडंसं खाऊन घे. सार्थक म्हणतो, इच्छा नाही राहिली, कारण इतक्या घरामध्ये वाईट गोष्टी होतील असं कधी वाटलंही नव्हतं. आणि तो असं म्हणत असताना शलाका आणि रुंदा काकूंजवळ रागाने पाहू लागतो. तर सुधाताई म्हणू लागतात, हो रे सार्थक, मी पण विचार केला नव्हता की या घरामध्ये अशा गोष्टी घडतील, अशा प्रकारे यांना मरण येईल, त्यांना मारणारा याच घरातला असेल आणि आपल्या जवळचा असेल, आपला जावईच असेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. सुधाताई असं बोलत असताना शलाका आणि रुंदा काकूंजवळ रागाने पाहू लागतात. मात्र त्या दोघी काहीही बोलत नाही. सार्थक म्हणतो, त्यानंतरही खूप वाईट गोष्टी घडल्या आहेत. सुधाताई सार्थकला विचारतात, सार्थक तू असं का बोलतोयस? तर सार्थक म्हणतो, हो, कारण कोणीतरी मी घरामध्ये नसताना आनंदीला त्रास दिला आहे, एवढा त्रास दिला आहे की आनंदीला घर सोडून जाणं भाग पडलं आहे. तर आकांक्षा विचारते, दादा अरे पण असं कोण का करेल? सार्थक म्हणतो, याचं उत्तर नाही, परंतु त्यांनी काय केलं आहे हे मात्र मी सांगू शकतो. असं म्हणत सार्थक हातातले डिवोर्स पेपर दाखवत म्हणतो, हे डिवोर्स पेपर, आनंदीने यावर सही केली आहे, परंतु हे सगळं काही आनंदीने स्वतःहून केलं नाही आहे. त्यांच्या डोक्यामध्ये कोणीतरी हे सगळं भरलं आहे, त्यांना खूप त्रास दिला आहे, कोणीतरी त्यांच्यावर दबाव आणला आहे आणि हे कोणी केलं हे मला जाणून घ्यायचं आहे. तर आकांक्षा म्हणते, दादा वहिनी न सांगता निघून गेली. सार्थक म्हणतो, परंतु त्या असं का करतील? त्या असं कधीच करणार नाही, त्या मला सोडून जाणार नाहीत. त्यांना कोणीतरी हे करण्यासाठी भाग पाडलं आहे आणि घरातीलच कोणीतरी आहे की हे सगळं करण्यासाठी सामील आहे. स्वतःहून सांगा हे नक्की कोणी केलं आहे? तर हे ऐकता सुधाताई मात्र शांतच असतात, त्या काही बोलत नाही. तर रुंदा काकू म्हणू लागतात, सार्थक मला खरंच माहीत नाही, यामध्ये माझा काही हात नाही. तर शलाका म्हणते, हो सार्थक, मलाही माहीत नाही आहे आनंदी कुठे आहे, कारण यामध्ये माझाही हात नाही. तर सार्थक रागानेच म्हणतो, शलाका तू प्लीज शांत बस, कारण तू आणि तुझ्या नवऱ्याने काय काय केलं ते सगळं काही आम्ही बघितलं आहे, त्यामुळे माझा काडी मात्रही तुझ्यावर विश्वास नाही आणि असंही तू करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी हे लक्षात ठेव. तर सुधाताई बोलू लागतात, अरे सार्थक, पण कोण असं का करेल? कदाचित ती स्वतःहून स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेली असेल. सार्थक म्हणतो, असं कधीच होऊ शकत नाही. तर सुधाताई म्हणतात, तू असं खात्रीने कसं काय सांगू शकतोस? सार्थक म्हणतो, मी ओळखतो त्यांना, कारण आम्ही आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन दिलं होतं आणि त्या माझी साथ अशा अर्धवट नाही सोडून जाणार. मला माहीत आहे आनंदी हे घर सोडून असं अचानक जाऊ शकत नाहीत, हे कोणीतरी नक्कीच केलं असेल आणि मी ते शोधून काढणार. हे कशासाठी आणि का जबरदस्ती कोणी केली हे मला शोधून काढावंच लागेल आणि तुम्ही कोणी सांगत नाही आहेत ना, ठीक आहे, परंतु मी माझ्या पद्धतीने आता शोधून काढेनच. असं म्हणत सार्थक तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मनोज खूप खचून गेलेला असतो, त्याचा कशातच लक्ष लागत नसतो. तर मालतीताई मनोजची समजूत काढत म्हणू लागतात, मनोज अरे थोडं खाऊन घे, अरे तुझ्यावर आरोप होते परंतु त्यातून तुझी निर्दोष सुटका झाली आहे, आता तुला कोणीही त्रास देणार नाही, तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे, खाऊन घे ना. मात्र मनोजचा कशातच लक्ष लागत नसतो. तर मालतीताई म्हणू लागतात, हे बघ मनोज, आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतात परंतु त्याला धीराने सामोरं जायचं असतं, खचून जाऊन कसं चालेल सांग ना. अरे आमचा नाही परंतु सानूचा तरी विचार कर ना. तर सानूलाही बाबाची खूप काळजी वाटू लागते, म्हणून सानू म्हणते, बाबा मी तुला भरवू का? तुला माहिती आहे ना मी रडल्यावर मला कोण भरवतं? बाबाच ना. मग आता बाबा रडल्यावर कोणाची जबाबदारी? माझीच. असं म्हणत सानू मनोज दादाला एक घास भरवते. मनोज दादांना भरून आलेलं असतं आणि त्यानंतर ते तिथून निघून जातात. सर्वजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर अण्णा म्हणू लागतात, मालती जाऊ देत त्याला, राहू देत थोडा वेळ एकट्याला. अरे ज्या माणसाने आयुष्यामध्ये कधी मुंगीही मारली नाही त्याच्यावर माणूस मारण्याचा आरोप आला
त्याला काय वाटत असेल, कोठडीत त्याच्याबरोबर काय काय सहन करावं लागलं असेल, काय भोगलं असेल त्याने. त्यामुळे आपण त्याला समजून घ्यायला हवं, आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मालतीताई म्हणतात खरं आहे. तर अण्णा म्हणतात मलाही मनोजची खूप काळजी वाटत आहे, कारण त्याने सगळं मनाला लावून घेतलं आहे, त्याला सावरायला खरंच खूप वेळ लागणार आहे. तर लीनावहिनी म्हणतात आई आणि अण्णा मी काय करू सांगा ना, हे कधी सावरतील. तर मालतीताई म्हणतात लीना तू काळजी करू नकोस, शांत हो, सगळं काही ठीक होणार आहे. तर अण्णांनाही मनोजची काळजी लागलेली असते. तर लीनावहिनी म्हणू लागतात आई मला खरंच यांची खूप काळजी वाटत आहे. तर लीनावहिनीची मालतीताई समजूत घालतात आणि त्यानंतर लीनावहिनी निघून गेल्यानंतर मालतीताई खूप खचून गेलेले असतात. त्या म्हणू लागतात आई सप्तशृंगी काय होत आहे हे सगळं, माझ्या मुलीचं लग्न करून दिलं, तिचं ते लग्न टिकलं नाही म्हणून दुसरं लग्न लावून दिलं, तर तिथे संसारच नीट झाला नाही आणि आता कुठे निघून गेली, कशी असेल काहीच कळत नाही. अण्णा म्हणतात तू काळजी करू नकोस, आपली आनंदी ठीक असेल आणि देव आपल्यासोबत आहे, आपली आनंदी नक्कीच येईल. तर मालतीताई म्हणतात पण अशी कशी गेली, तिला आपली काळजी नव्हती का. तर अण्णा म्हणतात शांत हो मालती, अगं मनोजची अवस्था बघ, आता आपल्याला त्याच्याजवळ लक्ष द्यायला हवा आणि तू आनंदीची काळजी करू नकोस, आनंदी लवकरच सापडेल, देव आहे ना आपल्या पाठीशी, असं म्हणत दोघंही देवाला प्रार्थना करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वृंदा काकू शलाकाला म्हणू लागतात शलाका बाळा अगं मला खरं खरं सांग आनंदी कुठे आहे. तर शलाका म्हणते आई अगं मला खरंच माहीत नाही आहे. तर वृंदा काकू परत म्हणू लागतात बाय माझे खरंच सांग ना आनंदी कुठे आहे, कारण मला माहिती आहे यामध्ये नक्कीच तुझा हात असणार. तर शलाका म्हणते नाही आई, यामध्ये माझा काही हात नाही आणि मी तुझ्यापासून काही लपवतही नाही. वृंदा काकू म्हणतात तू काही लपवत नाही, अगं तुम्ही जे काही पुरावे लपवत होता त्यावेळी माझ्याशी काही खोटं बोलली आहेस ना, ते मात्र मी विसरू शकत नाही आणि माझा तर आता तुझ्यावर काडीचाही विश्वास नाही. तर शलाका म्हणते आई अगं तुझी शपथ, मी काही केलं नाही. तर वृंदा काकू म्हणू लागतात माझी शपथ बिलकुल घेऊ नकोस, तू माझी शपथ घेऊन खोटंही बोलू शकतेस. तर शलाका म्हणते अगं आई मी अर्णवची शपथ घेऊन सांगते की मी यामध्ये काहीही केलं नाही आहे, माझा यामध्ये काही हात नाही. वृंदा काकू म्हणतात शलाका अजूनही खरं बोल, पुढे जाऊन जर समजलं की यामध्ये तुझा हात आहे तर सार्थक आपल्याला घराबाहेर काढणार, एका मूर्खपणामुळे आपण काय काय सहन करू शकतो याचा विचार कर. तर शलाका म्हणू लागते आई मी अर्णवची शपथ घेतली आहे. तर वृंदा काकूंनाही शलाकावर विश्वास बसू लागतो. तर वृंदा काकू म्हणतात मग आनंदी काही आपल्यासोबत लपाछपी खेळते का, नक्की काय चाललं आहे, मग आनंदीला नक्की तिथून कोणी सोडवलं असेल आणि ती कुठे गेली असेल, हे सगळं काही शोधण्याची गरज आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सार्थका पोलिसांना घेऊन आलेला असतो. तर इन्स्पेक्टर पाटील म्हणू लागतात या दोरीवरून असं लक्षात येतं की ही दोरी सोडवण्यासाठी त्यांना कोणीतरी मदत केली आहे. तर त्याचवेळी त्यांना एक फोन आलेला असतो. तर सार्थकला ते म्हणू लागतात तुम्हाला आमच्यासोबत हॉस्पिटलला यावं लागेल. सार्थक म्हणतो कशासाठी. तर ते म्हणू लागतात आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे, कदाचित ती डेड बॉडी तुमच्या बायकोचीही असू शकते. तर सार्थकला ते हॉस्पिटलला घेऊन येतात आणि सार्थकला म्हणू लागतात खात्री करून घ्या की ती आनंदीच आहे. तर सार्थक ती डेड बॉडी पाहण्यासाठी जातो आणि ती डेड बॉडी पाहिल्यानंतर सार्थकला धक्काच बसतो. आता ती डेड बॉडी खरंच आनंदीची असेल का, आनंदीने स्वतःच्या जीवाचं काही करून घेतलं असेल का, नक्की काय घडलं असेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.